एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. जबरदस्त सामना बघायला मिळेल. संदीप, 4 षटकांचा सामना आहे, काय म्हणशील या सामन्याविषयी? दोन्ही संघांचा जर विचार केला आतापर्यंत जबरदस्त कामगिरी दोन्ही संघांचा आतापर्यंत राहिले. 2-2 सामने जिंकलेत आणि हा सामना अगदी अतिशय महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी जिंकणं. आता हा सामन्यातून जर विजय झाला तर पुढच्या मॅच मध्ये जय बजरंग चिंबीपाडा संघासमोर प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना पाहायला मिळतील. मात्र इथे जमेची बाजू आहे की नुकताच ज्याने सामना जिंकलाय संकल्प स्पोर्ट्स मुरी संघ. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण एकाच मैदानात खेळत असतो, त्याच मैदानात आता मॅच खेळायचा आहे, हा सामना खेळायचा आहे आणि तिथनं जास्त बेनिफिट आणि बेनिफिशियल मैदान हे त्या संघासाठी असेल. कारण अगदी परिचयाची विकेट आहे, परिचयाचं मैदान, त्याच्यामुळे ही लाभदायक हा सामना त्यांच्या संघासाठी असू शकतो. डेफिनेटली. परंतु क्रिकेट पाहूया सामन्यासोबत दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू, ओ माय गॉड, पहिला चेंडू या बल्ली मात्र स्विंग केला, चेंडू मात्र निघून जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक बाउन्सने चौकार. या अगोदर सर आपण पाहिलं जिथनं मागच्या मॅच मध्ये त्याने थांबला होता तिथनं पुन्हा सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती आगास प्रारंभ, सुरुवात स्टार्ट केली त्याने या दमदार चौकाराने. हा चौकार ठोकताना सुरुवात केली आहे. इथे देखील 1+4 रन्स, नशिबाचा पंजा खोललाय. वाईट बॉल +4 रन्स, लॉंग स्टॉप जरा चेंडू होईल फरार. 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतील, 4 येईल चौकार. ह्याला म्हटलं जातं नशीब. संदीप बघा, नशिबाची आम्ही चर्चा करतो होतो आणि इथे मात्र लक फॅक्टर आबली मात्र वडपे संघाला मिळताना. चला, यस, एज लागली जाते. चेंडू आणि बॅट मध्ये हलकस मिलन झालं होतं, सो 8 धावा लागल्या जातात. बॅक टू बॅक म्हणजे 2 चौकार बघायला मिळत जातात. काय जबरदस्त या टाकाने मात्र सुरुवात बघायला मिळत जाते. 1 सेकंड, गणेश पाटील. ओ यावली मात्र, ओ माय गॉड, यावली मात्र चांगलं जजमेंट घेत आलं नाही. मला वाटतं आय थिंक गरीचा आकाश इज अ फिल्डर. चुकी केली गेली, हा झेल घेणं खूप गरजेचं होतं. संदीप मित्र म्हणे चुकी केली त्या फिल्डरनं. सर महत्वाचा विकेट आहे आणि अशा विकेटला जिथे चान्स असते की तिथे चान्स उपलब्ध करायचे असते. कारण महत्वाचा बॅटर आहे ज्याने नुकतीच मागच्या मॅच मध्ये 50 कंप्लीट केली आणि त्याच्या विकेटसाठी ड्राईव्ह जर लावले असते तरी विकेट मिळाले असे. मात्र कुठे थोडा लेझी क्रिकेट पाहिला, थोडी दूर होते, मात्र ती विकेट घेण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करायचे होते. अगदी बरोबर मित्रपणे संधी चालून आली होती. ओ माय गॉड, इथे जर आपण पाहिलं तर मग गणेशने मात्र काम 25 केलं यावेळी. फुलर लेंथ हा चेंडू होता, अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. बाद होणार फलंदाज मिस्टर विशाल इज आउट. नाराज असेल फलंदाज, चुकी त्याच्याकडनं झाली. फुलटॉस होता, त्याच्यावरती त्याला प्रहार करता आला नाही, आक्रमण करता आला नाहीये आणि या चुकीला तो सध्या तरी कुठेतरी माइंड मध्ये विचार करत असेल की नक्की काय घडलं, कशामुळे चुका झाला आणि या फटका मोठा आणायचा होता. मात्र त्याला या चेंडूवरती बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही, कॉन्टॅक्ट नाही, त्याच्यामुळे इथे यष्टाचं फर्निचर उद्ध्वस्त केलं आणि इथे दांडी वाकवली गेली. फलंदाज पहिला विकेट जाताना शिल्पा स्पोर्ट्स वडपे टीमला नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. रोहित धिंडे आलाय. विशाल देखील नाराज झाला असेल कारण फुलर लेंथ हा चेंडू होता, खूप पॉवर जनरेट केली गेली होती आणि त्याच अनुषंगाने मग टायमिंग मध्ये नक्कीच संगम घडून आलं नाही चेंडू आणि बॅट. सो दिस इज बघा, शिल्पा लिहून वडपे संघाचा कॅप्टन पिंटू मोरी यांना विनंती असेल जसा फलंदाज पाहत होते तसा मात्र नवीन फलंदाज लगेच पाठवून द्या. कारण 38 सर्कलच्या आतमध्ये क्रॉसिंग करा, कारण आपण 4 षटकाचा सामना केला आहे आणि मुली संघासाठी देखील 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. आपण पाहतोय मित्रांनो, संकल्प ट्रॉफी 2025 स्पर्धेचा हा दुसरा दिवस अनुभवते आणि डेफिनेटली आपल्या व्यासपीठावर देखील आमच्या मान्यवर या मॅचचा या सामन्याचा आस्वाद घेताना. संदीप, जर आपण पाहिलं तर आज मोरेगावचे सपोर्टर देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळतात आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील नक्कीच ही मॅच बघितली जाते. क्रिकेट असा खेळ आहे की क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही. खेळाडू असेल त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं प्रेक्षक जे असतात
त्यांची मोठी एक्साइटमेंट असते, ते दूर नाही राहू शकत. संघाची मॅच जरी मोरे गावच्या मैदानात आहे तरी प्रेक्षक असतात, ती भिनारचं मैदान असेल तरी प्रेक्षक असेल, आणि अजून कुठे जरी मॅचेस असल्या तर प्रेक्षकांची ही गर्दी असते, कारण क्रिकेटचा वेळ तसा आहे. डेफिनेटली म्हणजे अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि खरंच अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की क्रिकेट पासून कोणी जास्त दूर राहणार नाही, आणि तेच या ठिकाणी दिसून येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्या खेळाने वेळ लावला सर्वांना, तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ क्रिकेट. क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमचा स्वाभिमान, आणि क्रिकेट आमचा गावचा अभिमान. आणि क्रिकेट ने सर्वांनी आतापर्यंत आपण पाहिलं, क्रिकेटमध्ये जे ओळख आपण निर्माण करतो ना सर, ती अजरामर ओळख असते. ही मैत्री संबंध अजरामर असते. आपण नाते संबंधामध्ये पुरता मर्यादित नसून आपण जर पाहिलं तर क्रिकेटची जी मैत्री आहे, इथनं आपण एखाद्या मैदानात क्रिकेट खेळताना आपला संघ उतरतो, त्यावेळेला आपल्या संघाला पाहण्यासाठी युट्यूबवरती अनेक ठिकाणचे प्रेक्षक पाहत असतात. मैदानामध्ये अनेक गावातले खेळाडू प्रेक्षक तिथे उपस्थित होऊन आपल्या गावचा क्रिकेट पाहत असतात. म्हणजे आपल्या गावाला मिळालेली ही डेव्हलपमेंटच असते. डेफिनेटली अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, कारण क्रिकेट असा खेळ आहे की हेच अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. आपण चर्चा तर करूया, कारण 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. जर आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर मग सर्वात जास्त खेळणारा खेळ जर कोणता असेल तर मग डेफिनेटली क्रिकेटचं नाव पडेल. कारण आज जसं आपण दसरा झाल्यानंतर मग सगळ्यांना ओढ लागली जाते ते क्रिकेट खेळाची. कधी एकदा मैदान तयार होतात, कधी एकदा स्पर्धा भरली जाते, आणि कधी एकदा त्या क्रिकेट खेळाचा आनंद मी घेतोय. अशाच प्रकारची भावना आमच्या खेळाडूंची बघायला मिळतात. सो क्रिकेट हा एक जबरदस्त खेळ आहे. जरी आमचा राष्ट्रीय खेळ नसला क्रिकेट, तरी देखील आमच्या भारताचा राष्ट्रीय खेळापेक्षा जास्त महत्वाचा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटने खूप काही मिळवून दिलं आज. क्रिकेटमध्ये लोकांना व्यवसाय मिळवून दिला. क्रिकेटमध्ये तुमचा शरीर सुदृढ बनण्यासाठी चला घाई करा. बघा 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी असं लक्षात घ्या. पहिलं षटक 5 मिनिटामध्ये कंप्लीट झालं. या बोली जर आपण पाहिला तर मग पहिला जर चेंडू आपण पाहिला संकेत सांबरेचा, तर मग इथे थोडा खराब चेंडू होता. मात्र फलंदाज थोडेसे नाराज असतील. रोहित दिंडे त्या ठिकाणी आहेत. कुठेतरी या चेंडूवरती मोठा फटका आणण्याचा प्रयत्नामध्ये करायचा होता, मात्र प्रयत्न असफल ठरले. असफल तर त्यांच्या वाट्याला आली, कारण शॉर्ट बॉलवरती आक्रमण करण्यासाठी ताकद ही प्रत्येक फलंदाज लावत असतो, आणि ते आक्रमण करण्याची ताकद सध्या चेंडूवरती पाहायला मिळाली नाहीये. इथे पुन्हा शॉर्ट पूल केला. चेंडू कॅप सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. माझ्या डीजे विराज हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर सो वेल होता संदीप हा फटका खेळण्यासाठी. पूल केलं स्क्वेअर रिझन मध्ये हा चेंडू पत्र सीमा पार. चौकाराच्या साईनं धावा जर पाहिलं तर 16. पहिला चेंडू डॉट आला होता. वन्स अगेन लांब लचक हे रणप बघायला होते संकेत सांबरे. पण एकदा ह्या बल्ली जर आपण पाहिला तर मग लेंथ लाईन चांगली बघायला मिळाली. संदीप चांगला चेंडू, गती देखील खूप दिली होती. याच मेरिटवरती कुठेतरी खेळाडूच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण बॅटिंगचा स्टान्स पाहिला तर ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक फटका खेळण्यासाठी तो प्रयत्न करतो, म्हणून त्याच्या कुठेतरी दूरवरती चेंडू ठेवायचा आहे. वाईट लाईनच्या क्षेत्रामध्ये जर चेंडू ठेवला तर कुठेतरी तो प्रयत्नशील असेल. विकेट मिळेल किंवा विकेट मिळण्याचे चान्सेस त्यामध्ये खूप सारे आहेत. डेफिनेटली नक्कीच. यावेळी मात्र फ्रंट बरोबर जात आहे. हवाई सफर फटका फसलाय. डाऊन द बॉल या ठिकाणी मिस्टर विशाल मल्लेकर संघाचा संघ नायक कामगिरीच्या बाबतीत पुढे राहिला. अप्रतिम झालं जाईल. बॅटर रोहित दिंडे होतोय फेल. जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे विराज.
फलंदाज आपण पाहिलं तर बघा इथे आकाश दिंडे अजूनही आहे आणि आज आकाश दिंडेने मात्र यास आपली छाप सोडली. या मोसमामध्ये हा 4था क्रमांकाचा बॅटर असा आहे की त्यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आय थिंक अजय मडवी आपण पाहिला गावदी स्पोर्ट फिरिंगपाडा संघाचा, त्याने मात्र 50 धावा अपूर्ण केल्या जे भागोबा ट्रॉफीमध्ये. त्यानंतर मग जर आपण पाहिलं तर मग धीरज मडवी आई विश्वभारती फाटा संघाचा हा बॅटर, त्याने देखील 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर आय थिंक आई दुधेश्वरी कॉलेजचा फाटा संघाचा बॅटर आय थिंक राहुल, त्याने देखील 50 धावा पूर्ण केल्या. आणि त्यानंतर मग 50 धावा पूर्ण करणारा बॅटर जर आपण पाहिलं तर आकाश दिंडे. संकेत सांबरे चांगली गोलंदाजी करत असताना 1 सेकंड राउंड राउंड विकेट. ओ माय गॉड, फॉलो थ्रो मध्ये व्हाट अ कॅच फ्रॉम मिस्टर संकेत सांबरे. अनदर विकेट, बिग विकेट. काय झेल टिपला फॉलो थ्रो मध्ये, बॉलर बॅक ड्राईव्ह हा बघायला मिळाला. परंतु मित्र म्हणेन खूप जबरदस्त अटॅकडे मात्र हा झेल टिपला गेला. अशा पद्धतीने एक यशस्वी षटकाची आय थिंक समाप्ती होते. 2 षटक संपलेले, चांगला लेखाजोखा अरुण जाधव सरांच्या माध्यमातून जे नक्कीच आमचे आयोजक आहेत. एकत्रित धाबा जर पाहिल्या तर मग 17, संदीप अशुभांक धाव फलकावर लागेल 17. होईल का खतरा? सध्या तरी पहिला खतरा आलाय फिल्पा स्पोर्ट्स वडपे संघासाठी, कारण काय लाजवाब झेल त्या ठिकाणी टिपली आहे. अफलातून कॅच संकेत सांबरे होता. ॲथलेटिक खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये अशा प्रकारे धावत असतो, प्रयत्नशील असतो की एक अतिशय ॲथलेटिक चिवट खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी त्याने आपल्याच फॉलोमध्ये वेल जज आणि टेकन केली. फलंदाजाला बाद करून सोडला या नवीन गोलंदाजाला चेतन. डेफिनेटली इथे आपण मला तर भाग पडवत जातो. यावेळी मात्र थोडा कठीण असेल चेतन सांबरेसाठी. मात्र चेतन आणि संकेत ते 100% नेहमी देण्याचा प्रयत्न करतात. काय जबरदस्त त्यांची मात्र हालचाल, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, जिंकण्यासाठी मात्र नक्कीच त्यांचं इथे प्रयत्न हडपिले दिसून येते. तर मग 17वर खतरा झाला होता, परंतु हा आता मात्र खतरा टळला आहे, कारण एक धाव त्या ठिकाणी आलेले 18 धावा होत्यात. कॅप्टन पिंटू मोरे आय थिंक स्ट्रायकिंगसाठी. पिंटूवर आता मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे, अनुभवाची कमतरता अजिबात नसणार आहे. इथे मात्र ब्लॉक होल हा चेंडू, इथे काय घडलं जातं आय थिंक ओ माय गॉड, फिंगर अप होते. कॅप्टन पिंटू मोरे यांना जावं लागलं आय थिंक. कमालीचा चेंडू हाताला होता. आपण जाऊया टेलिव्हिजन स्क्रीनवर अगदी काय घडलं होतं आपण पाहूया. होताना पाहिलं आणि पंचाने घोषित केले इट इज LBW. फलंदाज बाद झाला. पिंटू बोरे आपलं खातं देखील अकाउंट देखील ओपन करता आलं नाही. आल्या पावली माघारी परतला गेला. सध्या तरी संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण संघाचे प्रमुख 2 जे शिलेदार होते दोन्ही डगआउटच्या असाला परतले गेलेत आणि ज्यांच्याकडनं संघासाठी मोठ्या धावा येतील अशी अपेक्षा होती, त्या अपेक्षानं ते सध्या तरी या मॅच मध्ये खरे उतरले नाहीये. त्याचं कारण आहे की याच मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो यजमानी संघ आहे संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ, आणि त्याने खऱ्या अर्थाने संकल्प घेतलाय की या मॅच मध्ये आम्ही जिंकून पुढच्या चिंबीपाडा संघासमोर चांगला खेळ करण्याचा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. डेफिनेटली यावेळी जर आपण पाहिलं तर जागा बनवली, शब्द क्रॉस झाला होता. यावेळी बॅटर फुलचा फटका खेळायचा होता यावेळी, परंतु काय जबरदस्त अटॅकाने मित्र म्हणेन अप्रतिम अटॅकाने गोलंदाजी. आणि मित्र म्हणे कॅप्टन विशाल मलेकर याने देखील नक्कीच आपले मनोगत व्यक्त केलं होतं की यस आमचा गोलंदाजी युनिट फार सुरेख आहे आणि मग कुठे ना कुठे एक चांगली फाईट आम्ही देऊया, अशा प्रकारचा त्यांनी बाईटमध्ये देखील म्हटलं होतं. आणि खरंच जर संदीप आपण पाहिलं तर मग खरंच गोलंदाजी युनिट सुरेख बघायला मिळते या स्पर्धेमध्ये संकल्प स्पोर्ट मोरे संघाच्या गोलंदाजामार्फत. या गोष्टीमध्ये कॅप्टनचा माइंडसेट असणं खूप गरजेचं असतं. कॅप्टनची स्ट्रॉंग भूमिका असते या मॅच मध्ये. कॅप्टन त्याची भूमिका खऱ्या अर्थाने बजावतो, कारण त्याची जिम्मेदारी जे गोलंदाजावरती जे
जिम्मेदारी देत असतो त्या जिम्मेदारी खऱ्या उतराची कसरत त्या ठिकाणी असते गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने ती कसरत तारणहार बनली या मॅच मध्ये या गोलंदाजीच्या जोरावरती. डेफिनेटली आतापर्यंत बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आणि इथे जर आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र बिहाइंड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतं शॉर्ट फाईल रिझन मधून. ओ माय गॉड, तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 देखील संपलेले. त्याचा अधिकृत इशारा आमचे पंच किरण कात्रे सर अँड प्रदीप भंडारी सरांच्या माध्यमातून आमचे गोललेखक अरुण जाधव सरांकडे मत आला जाते. तर मग संदीप 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. एकत्रित धावा जर पाहिलं तर 20 धावा. वा, काय चांगली गोलंदाजी. शिल्पा स्पोर्ट्स वडपे टीमला इथनं आता आक्रमण करावं लागेल. आक्रमण करताना त्यांना माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे. त्यांच्यासमोर नुकतीच मॅच त्यांनी पाहिली आहे. तब्बल मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. इथे त्यांना जर टार्गेट सेट करायचं असेल तर अंतिम शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या मॅचचा हिरो, ज्याने चांगली फलंदाजी, ज्याने चांगली गोलंदाजी केली, तो गोलंदाज आता सध्या संचितला आणलं गेलंय. संचितकडे क्षमता आहे, मात्र ती क्षमतेला परिवर्तित करावं लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये क्षमता मात्र इथनं चौकार षटकार आणावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तरच एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल या मॅच मध्ये टीम संकल्प स्पोर्ट्स मुले संघाच्या विपक्षामध्ये. यस, मी तर म्हणेन कमीत कमी 15 ते 16 धावा आल्या तर मग कमीत कमी एक चांगला फायटिंग टार्गेट बघायला मिळेल. कारण जर आपण पाहिलं तर क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामध्ये कधी काय होईल काही सांगता येणार नाही. जरी आपण पाहिलं लो स्कोरचे देखील आपण बरेच सामने पाहिलेले आहेत आणि ते देखील सामने जिंकलेले आहेत. सो मी तर म्हणेन जशी गोलंदाजी मुले संघाची आपल्या बघायला मिळेल तशीच जर गोलंदाजी झाली तर मग नक्कीच लो स्कोरचा सामना देखील एक जबरदस्त सामना बघायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी लांब लचक मिस्टर संचित भास्कर. ओ, संचितचा हा चेंडू मात्र जबरदस्त. ही लेंथ, ही लाईन आणि हा चेंडू मित्र म्हणजे संचित अजिबात सोडत नाही. ह्याच लेंथवर त्याच जागेवर टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. काय म्हणशील याच्या? परफेक्ट सटीक वाईड यॉर्कर आपण पाहिला आणि अंतिम षटकामध्ये या चेंडूची खऱ्या अर्थाने आवश्यकता असते. जर तुम्ही समोरच्या पट्ट्यात टाकाल तर गोलंदाजाच्या विरोधामध्ये फक्त आक्रमण आणि हे चित्र फलंदाजाला माहिती असतं आणि या प्रकारचा चेंडू टाकला तर त्याच्याकडे देखील उत्तर नसतं. जर तुम्ही समोर टाकाल तर प्रायचित्त कुठेतरी षटकार चौकार पाहायला मिळेल. मात्र जर अशा प्रकारच्या चेंडू टाकाल तर मात्र त्याला उत्तर फलंदाजाकडे नसेल. डेफिनेटली लेंथ मध्ये बदल केला. पण एकदा बॅटरला असं वाटलं कदाचित यॉर्कर चेंडू येईल, परंतु लेंथ मागे घेतली, अंकाचा भाऊच दिला. आणि मी संकेतसाठी देखील मीच हेच म्हणत की संकेतकडे देखील एक चांगला वेग आहे. संचित प्रमाणे जर ब्लॉक होल डिलिव्हरी किंवा पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू टाकण्याचा जर प्रयत्न केला तर मी तर म्हणेन ना एक यशस्वी गोलंदाज होऊ शकते संकेत सांबरे. परंतु मी तर म्हणे प्रभावित करणारी गोलंदाजी संचित या गोलंदाजामार्फत बघायला मिळते. वा, स्लॉक षटक आपण पाहते. स्लॉगवरच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं संघाला तर लाभदायक आहे. मात्र इथे पुन्हा एकदा चांगला खोलात टाकला चेंडू, त्याला खोदून काढलाय. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय, दूरवरनं चेंडू फेकलाय. तिथे मात्र काय चपलाई दाखवली, शरीराच्या सहाय्याने का होईना चेंडू अडवला गेला. मात्र तिथे 2 धावा सेफरित्या कंप्लीट झाल्यात. काय गोलंदाजी बघायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये आय थिंक वडपे संघानं एका संघाविरुद्ध एका सामन्यामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. परंतु इथे कुठे ना कुठे महत्वपूर्ण सामन्यामध्ये बॅटर मात्र या ठिकाणी नाराज करता असंच मित्र म्हणेन. कॅप्टन पिंटू मोरे देखील लवकरच बाद झाला, परंतु संचित देखील एक चांगली गोलंदाजी करतो. आता परत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. वन्स अगेन, ओ माय गॉड, जो चेंडू त्याला सापडला, जी लेंथ त्याला सापडले, ती लेंथ मात्र सोडताना दिसून येत नाही. काय जबरदस्त चेंडूचे हाताळले करते. वा, माइंड ब्लोविंग डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर संचित. जणू एखादं नाणं ठेवलंय किंवा एखादी एरिया तिथे सर्कल केले, त्याच क्षेत्रामध्ये परफेक्ट सटीक त्याच लाईन आणि लेंथ वरती, लेंथ मध्ये बिघाड नाहीये, लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करतो. याला म्हणतात अचूकता, याला म्हणतात भेदकता आणि ती गोलंदाजीची भेदकता अचूकता जबरदस्त दाखवली आहे. डेफिनेटली जसं तुम्ही उल्लेख केला की काहीतरी ठेवले की काय त्या जागेवर, परंतु इथे मात्र मिसकलेक्शन झालं विकेट किपर. सो संधी निर्माण झाली. इथे मात्र 2 धावा करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावा मिळाली जाईल. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद असेल, परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. सो वेल आहे आपल्याकडे. सो जाऊया आपण एकदा डीजे विराज यांच्याकडे. एखादा सुम
या ठिकाणी रनआउटची विकेट सुद्धा आली आहे, मात्र पंचांनी घोषित केलाय बिमर बॉल आहे, त्यावरती धावा फक्त एक बिमरची असेल, नो बॉलची 1 रन्स असेल आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी आणि स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या कुठेतरी रनआउटचे स्वरूप डायरेक्ट हिट पाहिला आणि तिथे विकेट्स मिळाली आहे. येणार चेंडू फ्री हिटचा असणार आहे, पंच दर्शवतील येणार चेंडू फ्री हिटचा आहे. स्पर्धा आहे संकल्प चषक सुपर हिट आणि चेंडू असेल फ्री हिट. संचित मस्कर आहे बॉलिंग ट्रॅक वरती, वेगवान अगदी रफ्तार पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राइव्ह समोर फटका खेळून काढलाय, तिथनं वेगाने चेंडूवरती झेपावले क्षेत्ररक्षक, तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने धावफलक पुढे चालले 26 अंकावरती. थेंबे थेंबे तळेसाचे अशा प्रकारची उक्ती सुद्धा लागू झाली, मात्र षटके कंप्लीट झाले 4 आणि फक्त धावा जमा झाल्या आतापर्यंत 6.50 च्या सरासरीने 26 धावा, म्हणजे 27चा टार्गेट आहे. 24 चेंडू 27 धावा. आव्हान छोटा आहे, मात्र त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला गोलंदाजी ताकदीची करायची आहे, त्यासाठी आपण थोडा वेळ घेऊया आणि डीजे मास्टर एक संधी, लगेच आपण पुढच्या इनिंग कडे आपण जात आहोत. घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. आपण काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली, परंतु चांगली बॅटिंग बघायला मिळाली. आपण बॅटिंग कार्ड आपण बघूया. तर दरम्यान या ठिकाणी नक्कीच शुभागमन झालेलं आपल्या क्रीडा नगरीवर. कालिंग ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आदरणीय शरददादा बेंद्रे यांचं मात्र नक्कीच शुभ आगमन झालं. विनंती असेल आपणास सन्मानून आपण आमच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी स्थान आपण व्हावं. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि डेफिनेटली एक जबरदस्त मात्र बिग शो त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. सो आणि माझी उपसभापती चषक आपण मागच्या 2 वर्षापासून पाहतो. वेलकम शरददादा बेंद्रे, आपलं पण एकदम मनपूर्वक सरचे स्वागत करते संकल्प ट्रॉफी मध्ये. आपण पाहतोय आदरणीय शरददादा बेंद्रे जे कालिंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचं मात्र नुकतंच आपल्यामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वन्स अगेन. आणखी एक शो आय थिंक बघायला मिळेल शरददादा, आय थिंक यस, अगदी तारीख देखील जवळच असेल. चला बघा, चला घाई करा, कारण आम्ही सगळे सामने 4-4 षटकाचे आम्ही खेळवत आहोत, लक्षात घ्या. तर बॅटिंग कार्ड आपण जाणून घेऊया. अरुण जाधव सरकडे जावं, कारण बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं तर मग मित्र म्हणे नाराज केले. एकमेव बॅटर आकाशच्या बॅटमधून आय थिंक 2 चौकार आले होते, 8 धावाचं योगदान दिलं आणि 9 धावाचं योगदान दिलं, एक सिंगल देखील रन बघायला मिळाले. त्यानंतर विशाल 0वर बाद झाला. रोहितच्या बॅटमध्ये 1 चौकार होता, 7 धावाचं योगदान दिलं. किरण जर आपण पाहिलं तर 6 धावाचं योगदान दिलं. पिंटू मोरे कॅप्टन मात्र 0वर बाद झाला. आणि त्यानंतर मग गोलंदाजी कार्ड जर आपण पाहिलं तर मग गोलंदाजांनी जबरदस्त काम केलं. गणेशचं पॉवरप्लेचं षटक बऱ्यापैकी 12 धावा दिल्या, 1 गडी बाद केला त्याने. त्यानंतर मग संकेत सांबरेने वापसी केली, 5 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या नाबी केल्या. चैतन्य देखील चांगली गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. येस, दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. यस, जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. ओ माय गॉड, इथे संकेत सांबरेच्या बॅट मधून पहिला चेंडूवर येतोय हा जबरदस्त फटका, मिळतोय मुरे संघाला हा छक्का.
27 धावांचा टार्गेट आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी संकेत सांबरे आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज गणेश आहेत. जबरदस्त पहिलाच एक्झिक्यूट केलेला फटका, काय फटका सोचला, अगदी दूर खूप निघून गेला चेंडू. 6 धावांसाठी षटकार, सुरुवात आगास प्रारंभ जबरदस्त केला या ठिकाणी संकेत सांबरेच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, त्यावरती देखील आक्रमण केले, कडक प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. दोन चेंडूवरती 2 जबरदस्त फटके एक्झिक्यूट केल्यानंतर संकेत सांबरेचं जे मनोबल आहे ते मनोधैर्य वाढले सध्या, कारण 27 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. त्यावरती जर आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 ब्लास्ट पाहिलेत. याचं एकमेव कारण आहे माइंडसेट स्टेबल आहे, कारण घरचं मैदान आहे, घरच्या मैदानाची परिपक्वता त्यांना माहिती आहे आणि कुठला चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर होईल ते सर्व त्यांना माहिती आहे. त्याच्याच मुळे या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली संकेत सांबरे, जुना संकेत सांबरे मात्र वापस आलाय असं मित्र म्हणेन. संकेत सांबरेचा फॉर्मात येणं मित्र म्हणे मुले संघासाठी खूप महत्वपूर्ण असेल, पण चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज किरण आयडेला. वन्स अगेन पलटी शॉट अगदी चर्चा देखील होती या पलटी शॉटची आमच्या समोर कक्षामध्ये, आणि तो पलटी शॉट पुन्हा एकदा चौकार. विराज वाह काय बॅटिंग साकारतोय मित्र म्हणेन. ज्यावेळी संकेत सांबरे रिदम मध्ये असतोय ना, मग त्यावेळी त्याच्या समोर कोणताही गोलंदाज असू द्या तो त्याच्या नॅचरल पद्धतीनेच खेळतोय आणि तो आतापर्यंत खेळताना दिसून येते. स्टेप आउट केलं यावेळी, जज केलं बॅटरला, मनसुबा हेरला आणि त्याच अनुषंगाने लेथ मध्ये बदल केला गोलंदाज किरण आयडेने. डॉट स्वरूपात चेंडू मागे जर संदीप भाऊन पाहिलं मागच्या 3 चेंडूवर मागच्या सामन्यामध्ये 3 बाउंड्री झाल्या होत्या, त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याला क्लीन बॉल केला आणि इथे देखील हा चेंडू डॉट झाला होता. सुरुवातीपासून त्याने अर्धा पल्ला तर गाठला, 3 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या आणि तिथून पाहिलं चौथ्या चेंडू पुन्हा तर त्याच माइंडसेट. इथे पुन्हा तर फटका चांगला आहे, स्विच हिटचा फटका, चेंडू देखील जाईल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. संदीप जणू काही आपण हायलाइट मॅच पाहतो की काय. धावा आपण जाणून घेऊया, कारण धावा होत आहेत 18. जिंकण्यासाठी किती धावांची गरज असेल तर माहिती 9 धावांची गरज असेल. वा काय बॅटिंग साकारतोय. वन्स अगेन यावेळी मात्र सूर्यकुमार यादव यांच्या अंदाजामध्ये, परंतु एलिमिनेशन झालं नाही. टायमिंग हवी तेवढी चांगली बघायला मिळाली नाही, परंतु तोपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धाव संख्या जाणून घेऊया. षटक देखील संपलेले, एकत्रित 20 धावा लागल्या जातात, म्हणजे चेंडू शेष असतील आय थिंक 18 आणि फक्त 7 धावांची गरज असेल. मजबूत पकड मित्र म्हणजे संदीप. ज्यावेळी धावा कमी झाल्या त्यावेळीच चित्र थोडं नक्कीच स्पष्ट झालं. 7 धावांची गरज. सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या, त्यांना माहिती आहे या मैदानावरती मागची मॅच देखील आपण पाहिली काय जबरदस्त बॅटिंग संकल्प स्पोर्ट्स मोठ्या टीमने केली होती आणि त्यांच्या विपक्षाने जेव्हा आपण खेळायचं आहे त्यांना टार्गेट सेट करून द्यायचं आहे. तिथनं चांगली बॅटिंग करून चांगल्या धावांचं टार्गेट सेट करायचं होतं, मात्र तिथे त्यामध्ये त्यांना यश आलं नाहीये. तिथे त्यांना असफलता आली आणि छोटंसं 26 धावा केल्या, 27 धावांचं आव्हान ठेवलं आणि मात्र त्या 27 धावांचं आव्हानाला सामोरे जाताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर गणेश आणि संकेतला आपण पाहतोय. आतापर्यंत धावा जमा झाल्यात 20. येणारे चेंडू असतील 18 मध्ये 7 करायचे आहेत. सरळ बॅट आपण पाहिलं तर फटका लगोंच्या क्षेत्रामध्ये ग्लान्स केला, तिथे एकच धाव आली. आता एका षटकाराची आवश्यकता आहे.
मी तर म्हणेन औपचारिक तर राहिलेलं आता काही राहिलंच नाही या सामन्याकडं, कारण पूर्णपणे या ठिकाणी पकड मजबूत झालेले संकल्प स्फोट बुरे संघाची असंच म्हणावं लागेल. परंतु वडप्या संघाने देखील दिवसभरात चांगलं या ठिकाणी परफॉर्मन्स केला. अपवाद ह्या सामन्याचा वन्स अगेन पलटी शॉट केला जातो या बॉली संकेत सांबरेला चांगला चेंडूची हाताळणी केली गोलंदाजाला. डॉट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. सुरुवातीच्या षटकापासून अशा प्रकारे चेंडूंची हाताळणी करायची होती जिथे धावा रोखता आल्या असं 27 होत्या तरी देखील त्या रोखता आले असं, मात्र तिथेच पहिल्याच षटकामध्ये माइंडसेट असा होता की थोडं लेझी पाहायला मिळाला. त्याच्यामुळे इथे संकेतने इथे पहा चांगला फटका आहे, बदल आणि त्यामध्ये स्टेप आउट झाले. तिथनं चेंडूला फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचाने घोषित केलाय नो बॉल आणि सामना देखील जिंकलाय. संकल्प स्पोर्ट्स मोरे टीम वेल प्लेड अँड हार्ड लक. यस अभिनंदन टीम संकल्प स्पोर्ट मोरे अँड हार्ड लक टफ लक टीम